और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वस्त असाल आणि मी सुद्धा मस्त आहे. तर आजची पुन्हा सुरुवात मी संडेच्या दिवशी करत आहे व्हिडिओची. आणि आज आम्हाला आहे सुट्टी, वीकेंड आहे आमचा. तर आणि फॉर अ चेंज आज मी आणि प्रकाशच आहोत घरी. तर सगळ्या गोष्टी आमच्या आरामात चालू आहेत. आम्ही ॲज युज्युअल लेट उठलेलो आहोत. त्याच्यानंतर आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. तर ब्रेकफास्टमध्ये काही नाही, चहा होती आणि ब्रेड आणि पीनट बटर होतं. मग ते सगळं खाऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही ॲक्च्युली जात आहोत मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये जाऊन बघते मी आता मला काय भेटतं आहे. बिकॉज प्रकाशला आज चिकन नाही खायचं आणि मटनसुद्धा नाही खायचं, फिश खायची आहे. तर बघूया आपल्याला काय फिश भेटते. मग जी पण काय भेटेल ती आपण घेऊन येऊया आणि मग बनवूया. सो स्टे ट्यून फॉर इट. तर गाईज आम्ही मार्केटमधून आलो आहे. जसं तुम्ही बघितलं आम्ही तिथे फिश घेतली. मला भेटले आहेत प्रॉन्स आणि त्याचबरोबर आम्ही घेतलेले बोंबील. तर इथे मी बोंबील मॅरिनेट करून ठेवले आहे. मीठ, मसाला आणि हळद आणि लिंबू पिळून ठेवले आणि थोडंसं कोकम पण लावलेलं होतं मी ह्याच्यामध्ये. तर ते थोडा वेळ असं मॅरिनेट करून ठेवलं. त्याचबरोबर मी बनवणार आहे इथे प्रॉन्स राईस. त्यासाठी मी ते कांदा टमाटर कापून ठेवलेला आहे. आणि इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून ठेवलेली आहे. तर आता आणि माझा राईस ॲक्च्युली झालेला आहे बनवून, म्हणजे बॉईल करून झालेला आहे. आता मी फटाफट पहिला बिर्याणी बनवते, मतलब प्रॉन्स राईस बनवते आणि त्याच्यानंतर मग मी हे बोंबील फ्राय करेन. तर मी जेवण करते, फटाफट बनवते म्हणजे आणि मग तुम्हाला भेटते. तर गाईस तुम्ही बघू शकतात माझा इथे प्रॉन्स राईस रेडी आहे. त्याचबरोबर माझे बोंबीलसुद्धा मस्त फ्राय करून झाले, एकदम क्रिस्पी आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी. आणि हा राईस. तर आता आम्ही फटाफट जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईस तुम्ही आता बघू शकता आम्ही इथे जेवायला बसलो आहे. इथे राईस आहे, बोंबील आहे, त्याचबरोबर आंबे आहेत आणि इथे मी प्रकाशला वाढलेलं आहे. बघूया आपण प्रकाशला आवडते की नाही. आवडलं का? चांगलं आहे, चांगलं आहे की नाही. ठीक आहे. हॅलो गाईज. तर आता दुपारी जसं तुम्ही बघितलं आम्ही मस्तपैकी लंच वगैरे केला. सगळी फिश वगैरे खाऊन झालेली आहे आणि थोडाफार आराम केला. म्हणजे आज तर प्रकाशला मी झोपायला दिलं नाही. असेच आम्ही बघ करत होतो. थोडेसे सिरियस टॉपिकवरती आज आमचं डिस्कशन चालू होतं, लाईफला घेऊन, करिअरला घेऊन काय करायचं ते. तर आता प्रकाश मला बाहेर घेऊन आलेला आहे. इथे बघू शकता प्रकाश ऑन द ड्रायव्हिंग सीट. आणि आता हे काय झालं, एक मिनिट. हा तुला फ्लायओव्हर घ्यायचं आहे आणि सरळ जायचं गाईज. जरा थांबा, मी ह्याला जरा मॅप सांगते की आम्ही दुपारी काय केलं. त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि केल्या इन द सेन्स आम्ही गप्पा मारल्या आणि आता रेडी होऊन बाहेर पडलेलो आहे. तर बघूया मला प्रकाश आता कुठे घेऊन जातो आहे. शॉपिंग तर ऑब्व्हियसली करून नाही देणार, बिकॉज लास्ट वीक माझा बड्डे होता. तर मी प्रकाशला फुल लुटून टाकलं आहे. त्यांनी यावेळी मला गिफ्ट काय दिलं आहे माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी मला दिली आहे रिअल डायमंड रिंग, फिंगर रिंग गिफ्ट. तर ती मी ॲक्च्युली तुम्हाला दाखवेनच, घरी गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते ती रिंग. मग आता सध्या तरी शॉपिंग नाही आहे, पॉसिबल नाही आहे. पण इथेच काय ना काहीतरी फिरू, बघूया काय एक्सप्लोअर करायला नेतो आहे प्रकाशात आणि काय मला खायला देतो आहे. सो स्टे ट्यून फॉर इट.
तेच आम्ही मठातून जाऊन आलेलो आहे घरी आणि दर गुरुवारी आम्ही ॲक्च्युली मठात जात असतो आणि आलो आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून जेवायला बसलो. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता. आणि जसं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की प्रकाशने मला काय गिफ्ट दिलं आहे बड्डेला, तर तुम्हाला दाखवायचं होतं. तर ही जर तुम्हाला रिंग दिसत असेल ही रिंग होती जी प्रकाशने मला गिफ्ट या फिंगरमध्ये या ही गिफ्ट दिलेली आहे प्रकाशने मला बर्थडे गिफ्ट. तर कमेंट करून नक्कीच सांगा की कशी वाटते तुम्हाला ही रिंग. आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.